स्तोत्र संहिता अध्याय 30। परमेश्वरा, तू मला माझ्या संकटातून वर उचललेस। तू माझ्या शत्रूंना माझा पराभव करू दिला नाहीस आणि त्यांना मला उद्देशून हसण्याची संधी दिली नाहीस, म्हणून मी तुला मान देईन। परमेश्वरा माझ्या देवा, मी तुझी प्रार्थना केली आणि तू मला बरे केलेस। तू मला धडग्यातून वर उचललेस, तू मला जगू दिलेस। तू मला खडग्यात झोपलेल्या मृत लोकात राहू दिले नाहीस। देवाचे भक्त परमेश्वराची स्तुती करा, त्याच्या पवित्र नावाचा महिमा गातात। देव रागावला होता म्हणून त्याचा निर्णय होता मृत्यू, परंतु त्याने त्याचे प्रेम दाखवले आणि मला जीवन दिले। आदल्या रात्री मी झोपताना रडत होतो, परंतु दुसऱ्या दिवशी सकाळी मी आनंदित होतो व गात होतो। मी जेव्हा सुरक्षित व निर्धास्त होतो तेव्हा मला कोणीच अपाय करणार नाही असे मला वाटले। होय परमेश्वर, तू माझ्याशी दयाळूपणे वागत होतास तेव्हा कोणीही माझा पराभव करू शकणार नाही असे मला वाटत होते, परंतु तू माझ्यापासून काही काळापुरता दूर गेलास आणि मला खूप भीती वाटली। देवा, मी तुझ्याकडे वळलो आणि तुझी प्रार्थना केली। मी तुला मला दया दाखवण्याची विनंती केली। मी म्हणालो, देवा, मी मेल्यावर खाली धडक्यात गेलो तर चांगले होईल का? मेलेले लोक मातीत नुसते झोपतात, ते तुझी स्तुती करतात नाही आणि तुझ्यावर किती अवलंबून आहे हे तू इतरांना सांगू शकत नाही। परमेश्वरा, माझी प्रार्थना ऐक आणि माझ्यावर दया कर। परमेश्वरा, मला मदत कर। मी तुझी प्रार्थना केली आणि तू मला मदत केलीस। तू माझे रडणे नाचण्यात बदलवलेस। तू माझे दुःखाचे कपडे काढून टाकलेस आणि मला सुखात गुडावलेस। परमेश्वरा, माझ्या देवा, मी तुझी सतत स्तुती करीन। अगदी निशब्दता कधीच असू नये म्हणून मी हे करीन। तुझी स्तुती करण्यासाठी नेहमीच कुणीतरी असेल। आमेन।